तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 वर्षाची झाल्यानंतरच सर्टिफिकेट बनते असा शासनाचा निर्णय आहे असं सांगितला. तर 2 वर्ष कंप्लीट झाल्यावर 2.5 ते 3, आता 3 वर्षाची आहे माझी मुलगी. तर आता आम्ही गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की आता 5 वर्षाची झाल्यावर सर्टिफिकेट बनल. डिसेबिलिटी सांगितलं होतं. तिचा छोटा डोका आहे आणि चालत पण नाही, 3 वर्षाची झाली आहे. तिला राजमाता कडून तो फॉर्म भरला होता पंचायत समितीमध्ये, तर तो वाला चालू आहे तिचा राजमाताचा. प्रश्न काय आहे तुमचा? तर सर्टिफिकेट म्हणजे 2 वर्षाची बनते की 5 वर्षांनी बनते, हे माहिती पाहिजे होती. नाही, सर्टिफिकेट 3 वर्षामध्येही बनते. पण प्रश्न आहे की जी डिसॅबिलिटी आहे ती हा. डिसॅबिलिटी जर अपडेट होणारी असेल तर मग ते 5 वर्षांनी बनेल. अच्छा. हा, तर त्या डॉक्टरनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पुढे वळा. डिसॅबिलिटी काय आहे? तिचा डोका छोटा आहे आणि चालत नाही ते. तर डॉक्टरना पूर्ण सांगा, पहिले नाव सांगा पूर्ण. माझं नाव पंकज बुधाजी मेश्राम. माझी मुलगी आहे छोटी. सताक्षी पंकज मेश्राम मुलीचे नाव. कसं झालं होतं हे? ते जन्माच्या वेळेस नाही का रडली नाही ते, आणि तिला झटके वगैरे आले होते तिला. आणि ते 18 महिने ते 15 महिने नाही का, हम्म. दूध वगैरे आणि पाणी वगैरे गिळत पण नव्हती. नळीनच तिला तोंडातून नळी टाकून सनी डॉक्टरनी दिली होती. त्या नळीनच आम्हाला सर्व द्यायला लागत होतं. आता आता ते जेवण वगैरे करते, पाणी दूध सर्व पिते, पण जे ठोकर वस्तू जी आहे गिळण्यामध्ये तिला प्रॉब्लेमच होते. जशी पोळी वगैरे आहे ना, पोळी गिळ खात नाही ते बरोबर. अच्छा. हम्म. ओके, मोबाईल नंबर सांगा. 91 हम्म. 75 हम्म. 83 हम्म. 1879. मेवाला दाखविलं होतं? हो, मेवाला पण दाखवला होता. हम्म. तर तुमच्या मुलीची डिसॅबिलिटी आयडेंटिफाय नाही होत आहे. नाही. त्यामुळे डॉक्टर निष्कर्षावरती येत नाही आहे की यांना डिसेबल घोषित करायचं की नाही करायचं. कारण त्यांना अपेक्षा आहे की वय जसं मोठं होईल तसतसं त्यांच्या दिव्यांगत्वामध्ये, त्यांच्या या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. त्यामुळे तुम्हाला 5 वर्षाची होतपर्यंत तिला थांबावं लागेल. हा हा. कारण माझ्या केसमध्ये पण असंच झालं होतं. मी जेव्हा लहान होतो हा तर म्हणजे पाळण्यामध्ये होतो तेव्हाच मला दिव्यांगत्व आलं होतं. दोन्ही पाय गेले होते. हा हा. तर डॉक्टर यांना माहीत राहते की कोणत्या वयामध्ये मुलगा कशा प्रकारे चालायला लागेल किंवा नाही लागेल. त्यांनी मला सांगितलं होतं की वयाच्या 5 वर्षाच्या मी जेव्हा होईल तेव्हा हा हा टोंगड्यावरती हात ठेवून चालेल. हा हा. कारण त्यांनी माझं एक ऑपरेशन केलं होतं 22 टाक्याच्या टोंगड्यापासून तर मांडीपर्यंत. अच्छा. त्यामुळे डॉक्टरला जो सल्ला दिलेला आहे हा. त्याचं तुम्ही पालन करा. आणि आता ती 2 वर्षाची 2.5 वर्षाची आहे, तिला 5 वर्षापर्यंत होऊ द्या. लेटर ऑन बघता येईल काय करायचं आहे. आता ते 3 वर्षाची आहे साहेब. आता 3 वर्षाची आहे, ठीक आहे. तिला कुठनं बेनिफिट मिळत आहे? आता अंगणवाडीमधून काय मिळत आहे? ते राजमाता जिजाऊ माताचा नाही का, तो पंचायत समितीमधून मौद्यातून मिळत आहे. बरं बरं, हम्म. ठीक आहे. तो लाभ घ्या आणि डॉक्टर जसं म्हणताय तसं करा. ठीक आहे.
धन्यवाद करेन. ठीक आहे. चला, धन्यवाद तुमचे. हा, धन्यवाद सर. तुम्ही